हाही भाग येतो स्वधर्मामध्ये. पुन्हा प्राणाचा कोठा 20 अरब सेल्स बुद्धीमधले, कोणी 10 म्हणतात, आता सध्या सायंटिस्ट म्हणतायत 20 अरब सेल्स, आणि 6 अरब सेल गळ्याच्या खाली. यांना ऊर्जा मिळून प्राण मन बुद्धी देखील स्ट्रॉंग झाली पाहिजे. इंद्रियांना पुन्हा ऊर्जा परफेक्ट मिळाली पाहिजे, 100% मिळाली पाहिजे, तितकं व्होल्टेज मिळालं पाहिजे, तर मन शांत होईल. प्राणांचा प्रचंड कोठा इंद्रियांना, मनाला, बुद्धीला मिळाला पाहिजे. ती जी रीती आणि पद्धती असेल त्या प्रयोगाची, त्याला स्वधर्म म्हटलंय. पाहता स्वधर्माचे किती सखोल अर्थ आहेत. त्यानंतर प्राण, मनामध्ये विचार आणि विकार उत्पन्न होऊ नयेत म्हणून प्राणाच्या पाठीमागे मनाचा डब्बा आहे, इंजन प्राण आहे, आत्म्याकडे तो गेला पाहिजे. मागच्या वेळेस सांगितलं मी, प्राण मन बुद्धी आणि अहंकार आत्म्याकडे ही ट्रेन गेली पाहिजे, जी जो श्वास खाली येतो, ज्याच्यामुळे तुम्ही विचार करू लागता. विचारांचे कंपन बंद झाले पाहिजेत. आत्म्याकडे ट्रेन वळली पाहिजे प्राणांची आणि मनाची. आत्मसागरात ती रिचवल्या गेली पाहिजे, शरणागती पत्करली पाहिजे. प्राण मन बुद्धी आणि अहंकार आणि आत्म्यात जाऊन सविकल्प समाधीपर्यंतची जी काही पद्धती असेल निर्विकल्प समाधीची, त्या वाटा कुंडलिनी जागरणानंतरच्या देखील, म्हणजे कुंडलिनी जागरण होण्यापूर्वी पात्र होण्याकरिता जे प्रयोग असतील, जी पद्धती असेल, जे प्रयोग असतील, त्यालाही स्वधर्म म्हटलंय. आणि कुंडलिनी जागरण झाल्यानंतर सिद्धावस्था प्राप्त होईपर्यंत, साधकावस्था आणि सिद्धावस्था प्राप्त होईपर्यंत जे प्रयोग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावे लागतील, बहिर्गतीतून अंतर्गतीत जाण्याचे, अंतर्गतीतून ऊर्ध्वगतीत जाण्याचे, आत्मस्थितीत त्यानंतर राहण्याचे जे जे प्रयोग दिल्या जातील ते करणे, यालाही स्वधर्म म्हटलंय. आणि अशा रीतीने मन एवढी दैवी चेतना घेईल की शांत होईल, स्थितप्रज्ञ होईल. आणि त्यानंतर ज्या इच्छा कोणत्या मनाला फलद्रूप होतील, अरे तुम्ही न मागाल तरी ते मिळेल, नहीं मागोंगे तो भी मिलेगा. संसाराच्या परमार्थिक आणि व्यावहारिक दोन्ही गरजा न मागता परिपूर्ण रीतीने पूर्ण होतील. कारण तुमच्या रक्तामध्ये या सर्व प्रयोगांनी यश, श्री, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि धर्म ह्या परमेश्वरांच्या 6 शक्ती उत्पन्न होतील. आणि या 6 शक्ती परमेश्वरांच्या रक्तामध्ये उत्पन्न करण्याकरिता जे प्रयोग दिल्या गेले असतील गुरुग्रही, ते गिरवणं, याला स्वधर्म म्हटलेलं आहे. तर तुम्ही मनाला पाहिजे तसं होऊ शकतं. मनाची एवढी अगाध शक्ती आहे. तया परी पार्था स्वधर्मे राहटता. आता स्वधर्माचा किती विशाल अर्थ सांगितलाय, नीट नंतर जाणून घ्या. सकळ काम पूर्णता सहजे होय. सहजे शब्द आहे, मागावं लागणार नाही, प्रयत्न करावे लागणार नाही, सांगावं लागणार नाही, देवाला पहा म्हणून काही गरज नाही सांगायची. खरं सांगू, आपण म्हटलंय देवाला मागू देखील नाही. काय होतं सांगू का तुम्हाला? एक बाळ असतं, छोटं बाळ कडेवर बसलेलं असतं आणि आईला काम करू देत नाही. त्याला आईच हवी असते आणि रडत असतं. आईला तर काम करायचंय, त्याला खेळवायचं. मग काय करते? एक खुळखुळा आणून देती, एक डब्बा आणून देती, काही टमटम आणून देती,
आणि त्याला असं खुळखुळ करते, ते वेडगळ पोरगं त्या खुळखुळ्यात रमतं आणि ही आपली काम करते. ईश्वराला फार सोपं आहे, तुम्ही मागितलं म्हणजे देणं. ते खुळखुळं फेकायचं तुमच्या पुढे, बसा चगळीत आणि बसा खेळत. म्हणजे ह्या खुळखुळ्यात तुम्ही अडकले, मागणीमध्ये तुम्ही अडकले की परमात्म्याचं दैवी भांडारापासून तुम्ही विभक्त झाले म्हणून समजा. जशी आईपासनं त्या खेळण्यामुळे तुम्ही विभक्त होता, त्याप्रमाणे परमेश्वरापासून देखील तुम्ही विभक्त होऊन जाता. म्हणून मागू नका असं संतांनी म्हटलं. काहीही मागू नका. तो सहज तुम्हाला म्हणतो खेळणं घ्या, चल उचल, काय पाहिजे, मोटार, गाडी, घोडी, माडी, साडी घे, तथा असतो पळ इथून. सहजे होय. आणि इथे नाही मागितलं तरी मिळेल, नाही मागितलं तरी मिळेल. कल्पना येणार नाही. हा राजर्षी योग आहे. विशेषतः स्वधर्मांचे प्रयोग ज्ञानेश्वरीमधले राजर्षी योगाचे आहेत. ठीक आहे, काही प्रारब्ध कर्म, कुठलं क्रियमान कर्म आडवं येत असेल, अजून काही प्रयोग आडवे येत असतील, अजून आमची साधना कमी पडत असेल, अजून आमची भक्ती कमी पडत असेल, म्हणून काही गोष्टी आम्हाला भोगाव्या लागत असतील आणि काही परीक्षेचाही काल असेल. पण आम्ही जर त्याच्यामध्ये अगदी जमून बसलो आणि ते प्रयोग खरंच केले, प्रभू काहीही कमी पडू देत नाही. एरवी तरी माझिया भक्ता, नाही संसाराची चिंता, काय राजयाची कांता भीक मागे. एरवी तरी माझिया भक्ता, नाही संसाराची चिंता, काय राजयाची कांता भीक मागे. कोणाला भीक मागू देणार नाही, कारण तुम्ही राजाची पत्नी आहात. राजाची पत्नी भिकारी नसते आणि रशीद भूक घेऊन मागत फिरत नाही. 100 रुपये दो, 200 रुपये दो, असं नाहीये. नाही मागू देणार. फक्त आठ काय, स्वधर्मे राहटता तया परिपार्था, स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. सकळ काम, परमार्थिक, ऐहिक, पारलौकिक आणि ऐहिक दोन्हीही कामं तुम्ही परिपूर्ण रीतीने जनको दया राज सुख भोगाल. अभिवचन आहे भगवान कृष्णांचं आणि माऊलींचं. आम्ही कमी पडतो, त्याला इलाज नाही. आणि त्या खरंच चुका होतात क्षणोक्षणी आमच्या हातनं. ज्याला क्रियमान कर्म म्हणतं त्याचेच तडाखे आम्ही खात बसतो, बाकी काही नाही. म्हणून स्वधर्माचा अर्थ इतका डिटेल सांगितला. आता प्रत्येक वेळेस सांगेल असं नाही. आज सुरुवातीपासून मी स्वधर्म बोलतोय आणि सर्व अँगलनी बोललोय.